नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बांधकाम कामगारांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज्यभरात सध्या एक बातमी झपाट्याने व्हायरल होत आहे। ती म्हणजे बांधकाम कामगारांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। ही बातमी व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया त्याचबरोबर यूट्यूबवर सुद्धा बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहे आणि काही जण GR दाखवून सुद्धा तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे असं सांगण्यात येत आहे। पण हा दावा खरंच खरा आहे का, की हा फेक मेसेजचा सर्व खेळ सुरू आहे? चला मग आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काय सत्य आहे ते जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे अपडेट तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। मित्रांनो, अलीकडे तुम्ही पाहिलंच असेल, राज्यात रेशन कार्ड ई-केवायसी, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी, PM किसान योजनेची ई-केवायसी अशा अनेक योजनांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। त्याच दरम्यान काही माध्यमांवर बांधकाम कामगारांनाही ई-केवायसी करणं बंधनकारक आहे असे सांगणारे मेसेज फिरत आहे। त्यात काही जणांनी नोव्हेंबर महिन्यातील काही GR म्हणजे शासन निर्णयाचा सुद्धा उल्लेख करून दाखवला आहे आणि कामगारांना तातडीने ई-केवायसी करण्याचं आव्हान देखील व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ज्या बातम्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत आहे किंवा यूट्यूबच्या माध्यमातून काही GR दाखवण्यात येत आहे, तर या सर्व बातम्या खोट्या आहे, म्हणजेच फेक असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळ BOCW यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं गेलं आहे की सध्या कुणालाही ई-केवायसी प्रक्रिया सुरू नाही। बांधकाम कामगारांची नोंदणी, रिन्युअल आणि विविध योजनांचे अर्ज हे बांधकाम कामगाराच्या अधिकृत वेबसाईटवरती BOCW.in याच वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात। या सगळ्या प्रक्रियेत कोणत्याही एजंटचा सहभाग नसतो, त्यामुळे कुणी एजंट, दलाल किंवा खोटे व्हॉट्सअप मेसेज पाठवून पैसे मागत असेल आणि तुम्हाला जर ई-केवायसी करण्यास भाग पडत असेल तर अशा व्यक्तींपासून तुम्हाला सावध राहायचं आहे। आणि मंडळानं तसं स्पष्टपणे सांगितलं आहे की लाभार्थ्यांनी अशा कोणत्याही फेक मेसेजवर सध्या विश्वास ठेवू नये। महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या पोर्टलवर अधिकृत सूचना प्रसिद्ध केल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया खरी मानू नये। म्हणजेच मित्रांनो, राज्यात बांधकाम कामगारांना ई-केवायसी करण्याची कोणतीही नवी प्रक्रिया सध्या तरी आली नाही आणि भविष्यात अशी प्रक्रिया सुरू झाली तर ती माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच जारी केल्या जाईल आणि अशी जर काही प्रक्रिया आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत ती प्रक्रिया, ती बातमी लवकरात लवकर पोहोचवण्यात येईल। तर अशा फेक मेसेजेस पासून तुम्हाला सावध राहायचं आहे। सध्या तरी बांधकाम कामगाराची ई-केवायसी करण्याची अशी कुठलीही प्रक्रिया सुरू नाही। तर हेच होतं आजचं महत्त्वाचं अपडेट, जे की बांधकाम कामगारांना अत्यंत महत्त्वाचं आहे। फेक मेसेज पासून सावधान राहा आणि विश्वास फक्त अधिकृत स्रोतावरच ठेवा। मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे विश्वासार्ह अपडेट आपल्या चॅनलवरती येत राहतात। अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ सर्व बांधकाम कामगारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।